तो म्हणला महादेव गेलेत तपश्चर्याला, आता त्यांचं लग्नाचा मूड उठलाय, आहे की मग काय करायचं. आपको मराठी समज में थोड़ी थोड़ी थोड़ी, लेकिन मैं जो बोल रहा हूँ समझ रहा हूं. तो फिर मैं कंफ्यूज हो गया, मराठी बोलो हिंदी बोलो. तो फिर ब्रह्माजी त्यांनी वरदान असं मागितलं की ठीक आहे, अमरत्व नाही देणार ना, तुम्ही मला काय करा, मी फक्त मरणार, माझा वध होईल तो फक्त शंकराच्या पुत्राकडनं होईल. कोणाकडनं ना, शंकर पुत्राकडनं. आता शंकर कुठनं पुत्र करणार, शंकर गेले तपश्चर्याला, त्याला माहिती आहे शंकर तपश्चर्या गेलेत, लग्नाचं काय करणार, लग्न केलं पोरच नाही, मग तो अमरच झाला तसा, आहे का ना, दुसऱ्या वेळी इनडायरेक्ट वेळी. तर देवता म्हणले बाबा काय करायचं, त्यांनी मग कामदेवताला पाठवलं. मग शिवजींनी तिसरा नेत्र उघडून कामाला जाऊन टाकलं, म्हणून कामाचं एक नाव कामदेवताचं, अनंग असं नाव आहे कामदेवताचं. ठीक आहे. तर मग पार्वतीने तपश्चर्या केली. मग शिवजींना त्यांना सांगितलं बाबा, पार्वती जी लहान होती त्यावेळेस नारद मुनींनी सांगितलं तिच्या आईला की हेमपुत्री आहे पार्वती, आहे ना, हेमकन्या आहे ती, हिमालयाची कन्या, हेमकन्या, बरोबर. तर त्यांना सांगितलं तुझा जो जावई होईल तो बाबा काय धडाचा नसणार आहे, त्याचे कपडे बिपडे स्टाईल डेंजर असणार आहे, काय तो गळ्यात गोपीप घालणार नाही, सोन्याचा तो साप घालेल, आहे ना, असं सांगितलं भरपूर. तो काय पॉन्ड्स पावडर लावणार नाही, तो राग लावल, आहे ना. ते म्हणले बाबा असं जावई कोणाला पाहिजे, नको म्हणले असं जावई. ते म्हणले पण असाच भेटणं तुझ्या नशिबात आहे. पण हिने जर शिवजींची तपश्चर्या केली तर हे सगळे जे आपण भौतिकदृष्ट्या जे अवगुण मानतो, आता राख लावून एक आपण एखाद्या रस्त्यावर बघितला राख लावून, आपण त्याला तुच्छ समजणार, गलिच्छ समजणार. पण हे जे शिवजींच्या बाबतीत जर त्यांनी तपश्चर्या केली, शिवजी जर तिला पती म्हणून प्राप्त झाले, मग ते साफल्य होईल आणि मग ते सगळे अवगुण हे काय म्हणतात दिव्य गुणात परावर्तित होतील. आलं लक्षात. मग तिने शिवजींची तपश्चर्या केली, प्रार्थना केली, सगळं झालं, लग्न झालं. लग्नाला आले तर जी नंदी आहे, बाबा काय ठेवायचं आता, वाहन पाहिजे ना काहीतरी, मग पुरीच्या घरी जायचं तर मग नंदी ठेवला. बरं नंदी ठेवला तर देवी देवता शिवजींच्या लग्नाला होते 33 करोड, आणि जे भूत प्रेत गण होते, जे शिवजींचे गण आहे, म्हणून आपण म्हणतो ना भूतनाथ, आहे शिवजींचं नाव आहे, कारण की भूतगण आहे ते सगळे, ते तामसिक लोक सगळे ते, आहे ना, अघोरी येते. तर ते जे होते ते मोजकेच होते. ते म्हणले अरे अब्दुल्ला की शाळेने मी बेगाना दिवाना, आपल्या भूतनाथाची शादी आहे आणि हे जरा देवी देवता जरा डिसेंट असतात, आहे का नाही, जरा एकदम. ते म्हणले आपण सगळ्या राक्षसांना बोलू. मग त्यांनी सगळ्या महाराष्ट्राची भूतं, कर्नाटकची भूतं, साऊथ इंडियाची भूतं सगळ्यांना बोलवलं. या म्हणले पुण्याची भूतं सगळे आले. ते सगळे आले, सगळे नाचायला लागले, आहे ना, डीजे लावून. तर नाचायला लागले तर शिव भगवाननी ते तोंड दुसऱ्या दिशेला केलं. जसं काही लहान पोरं असतात ना गाडीवर उलटी बसतात, आहे ना, तसे नंदीचा चेहरा इकडे पण ते उलट्या दिशेला बसले. का? कारण की मागं विष्णू होते, भगवंत जे श्रीकृष्ण श्रीहरी ते मागं होते, पुढे सगळे भूतप्रेत नाचत होते. तर भगवंतांनी काय शिकवलं इथनं शिवजींनी की बाबा आपली दिशा जी आहे ती गृहस्थकडे आहे, आणखी लग्नाला चाललेत ना, गृहस्थ आश्रम मध्ये प्रवेश करणार आहे, पण त्यांचं मुख कुठे आहे, विष्णूकडे, श्रीहरींकडे. हे त्यांनी दाखवून दिलं की आपली गती जरी संसारात असली तरी आपलं मन, आपलं चित्त, आपला जो बुद्धी हे कोणाकडे लागली पाहिजे, श्रीहरीकडे लागली. तर हे सगळे गेले, वळणीला आले, ते सगळे काय म्हणतात व्याही मंडळी, स्वागताला, हा टिक्का पूजा. त्यांनी बघितलं इंद्र, अरे म्हणले एवढा सुंदर आहे आमचं जावई, नाही म्हणले तो जावई नाही, तो इंद्र आहे, त्याला साईडला घ्या. अजून देवतागण आली, वरून आला, अरे एवढं सुंदर, नाही हे पण नाही म्हणले. विष्णू आले, नाही हे पण नाही म्हणले. कोण बाबा जावई कोण आहे आमचा, कारण त्यांनी काय बघितलं नव्हतं ना व्हॉट्सअपवर पत्रिका टाका बाबा, बायोडेटा मॅच करून बघतो आहे का नाही चांगली. त्यांनी नारदजींच्या सांगण्यावर गुरुजी आदेश देतील ते करून टाकलं. पार्वतीचे गुरु नारद मुनींनी सांगितलं बाबा त्यासाठी पोरगा बघितला, डन डन. रोजीने पण डन केलं आहे ना. तर मग तिथं ऍक्च्युअल मध्ये शिवजी आले, प्रकट झाले, रिवर्स टाकली गाडी त्यांनी नंदीची. तेव्हा जेव्हा बघितलं सगळे जण बेशुद्ध झाले, कारण की शिवजींचा अवतारच तसा आहे का नाही. कपाळी भस्म, गळ्यात साप, हातात साप, आहे का नाही, सगळं एक ते लांबर आहे ना. या अवतार बघूनच काही लोक बेशुद्ध झाली. अशा पद्धतीने शिवजींचं लग्न पार पडलं. तर आता लग्न झालं, मग पुत्रप्राप्ती झाली पाहिजे. ते गेले इलाव्रत वर्ष. कुठे गेले? इलाव्रत वर्ष. जसं भारत वर्ष आहे
भारतवर्ष म्हणजे फक्त आपला भारत नाही या, जसं तुम्ही भागवतमचा 3रा स्कंद, 14 स्कंद, 5वा स्कंद वाचला, अशी 9 वर्ष आहे. त्यामुळे तुम्ही जे बघितलं ना, पूजा पाठ करायचे ब्राह्मण येतात ते पहिले म्हणतात बघा, भारतवर्षे ब्रह्मखंडे आहे ना, असे म्हणतात ना, गंगा तटे आहे ना, यमुना तटे, आणि जे कालमापन आहे हे पण बोलतात. तुम्ही कधी ऐका, सुरुवातीलाच ते म्हणतात आहे ना, ते ऐका. ते सगळं आपलं जे ब्रह्मांड आहे याचं डिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. तर इलाव्रत वर्ष आहे. इलाव्रत वर्षाची अशी स्पेशालिटी आहे की तिथं जो शिव आणि पार्वती गेलते, हे शिव पार्वतींचं स्थान आहे. रणमय वर्ष, हिरणमय वर्ष, त्यानंतर इलाव्रत वर्ष, भारत वर्ष, अशी 9 वर्ष आहे. ठीक आहे. तर इलाव्रत वर्षामध्ये कोण गेलं? शिव आणि पार्वती. कशाला? पुत्र प्राप्तीसाठी. देवता विचलित झाले, कारण की आता ते गेलेत बाबा, कधी पुत्र आनंद करतो. असुर आम्हाला त्रास द्यायला लागला ना, का असुराने काय शिक्षा हे घेतलं होतं वरदान? शिवाचा पुत्र माझा वध करू शकेल, दुसरं कोण नाही. देवता घाईवर होते. तर देवता घाईवर होते, ते डिस्टर्ब करायला गेले. पार्वती म्हणल्यावर काय तुम्हाला एक शांत बसून देत नाही राव, एक दिवस सारखं डिस्टर्ब कोण ना कोणतरी करते. तर ते पार्वतीने शापच दिला, जो कोणी इथं येईल तो स्त्रीच होईल, तो पुरुष असले की स्त्रीच होणार. मग जे स्थान आहे ते इलाव्रत वर्ष, तिथे खासियत अशी आहे, तिथे तुम्ही पाय ठेवले की तुम्ही स्त्री झाला, मग तुम्ही कोणी असू द्या. तर आत्रीचे पुत्र बुध, सोमचे पुत्र आहे बुध, आणि बुध हे गेले ते एकदा इलाव्रत वर्षामध्ये घोड्यावरनं चालले होते तिकडनं. तो घोडा काय झाला? काय होणार? घोडा गोडी झाली. ते सगळे स्त्री रूपात झाले. ते म्हणजे अरे बाहेर येऊन बघतो तर आपण पुरुष होतो, म्हणजे आपण स्त्री झालो. हा, आता काय करायचं? मग ते गेले श्री हरींकडे, शिवजींकडे. ते म्हणले बाबा तुला डिस्काउंट देतो, 1 महिना पुरुष, 1 महिना लेडीज, 1 महिना जेंट्स, 1 महिना. त्यामुळे तसं तू बाबा लक्ष ठेव, आहे का नाही? प्रसादन गृहाला जाताना आहे का नाही, तर मिक्स व्हायचं. तर जो बुध आहे तो पडला हिच्या प्रेमात. आता तो इला त्यांनी नाव ठेवलं, जेव्हा स्त्री झाला तो तेव्हा त्यांनी इला नाव ठेवलं त्याचं. तर तो पडला प्रेमात पडला. तो म्हणला चला आपण लग्न करू, कारण की तेव्हा ती स्त्री होती इला, आहे ना. त्यांचं लग्न झालं, 1 महिना झाला, पडदे उघडले सगळे, आहे का नाही. तो म्हणला अरे हे काय झालं? तो म्हणला असं आहे बाबा, शाप दिला इलाव्रत वर्षाला, मी पुरुषच आहे तसा, पण ती 1 महिना स्त्री होतो आणि 1 महिना पुरुष होतो. सगळं गडबड झाली. देवतांनी त्रास दिला, तर मग शिवजी तपश्चर्या भंग झाली त्यांची, आहे ना. शिवजींना डिस्टर्ब झालं, शिव पार्वतीला. तर त्यांच्या त्यांचं जे तेज आहे ते गंगेत गेलं, कृतिकामध्ये गेलं, आणि अशा कृतिकाच्या गर्भात आले ते कार्तिकेय आले लक्षात. पण त्यात पार्वतीचा अंश नव्हता, ती नॉर्मल गर्भधारणा नव्हती त्यांची, आलं लक्षात. त्यामध्ये कार्तिक जे होता तो पप्पांचाच लाडका होता, कारण की तो फक्त शिवजींपासून झालाय, तो सगळं पप्पांचाच ऐकायचा. ती म्हणली, पार्वती म्हणली नाही, हे पार्वतीची मैत्री म्हणली तुझं पोरगं तुझ्याकडे येत नाही, हा ते पप्पांकडेच असते चिटकून, आहे का नाही, काय करायचं. तर मग ती म्हणली आपलं तरी कोणतरी पाहिजे, आहे का नाही. आपलं पण मातेचं एक असतं ना की एक हा पोरगा आईला प्रिय, हा बापाला प्रिय पोरगी, असं. तिने काय केलं, ती आंघोळ करत होती. आंघोळीचे काही नियम सांगितलेत. हा, ते उठणं, चंदन, केशर वगैरे सगळं लावत होती, आणि अशा विचारात ती गणपतीचं म्हणजे एक पुत्राचं ध्यान करत होती, आलं लक्षात. तर आता दुर्गा आहे, पार्वतीला दुर्गा म्हणलं जातं का? हे जे दुर्गा आहे, दुर्गा म्हणजे काय? किल्ला. दुर्गा, आणि त्याचे जसं जेल आणि जेलर तसं हे दुर्ग भौतिक, आणि त्याची जी अधिष्ठात्री देवता आहे ती दुर्गा देवी, आलं लक्षात. तर ती विचार करत होती, ती विचार करता करताच ते पुत्र बनवलं त्या याचा, त्याचे चंदन बिंदन. हा, मळ नाही तसं आपल्या अंगावर मळ येतो तसं नाही, आपण मळ कुठे आहे की नाही. म्हणजे चंदन केसराचा जो लेप होता त्यांनी तो पुत्र बनवला. आता पुत्र बनवून जे पाणी वापरलं होतं ते गंगेचं वापरलं होतं. म्हणून गौऱ्या आपण 2 का बसवतो, आलं लक्षात. का बसवतो 2? कारण की एक गंगा आहे ना, एक गंगा एक पार्वती, आलं लक्षात. गणपतीच्या जन्म 2 मातेपासून झालाय, एक गंगेचं पाणी आणि पार्वतीचा ते लेप, आलं लक्षात. त्यामुळे गंगा ही पण गणपतीची मैया आहे, आलं लक्षात. तर असं सगळं झालं, आणि
मग ते जन्म झाला बाळाचा बाबा आहे का नाही, तर काय करायचं? मग शिवजींनी सगळ्यांना फोन लावला, देवी देवता बड्डे या बाबा, आपण लावतो ना बड्डेला, या बड्डे पोराचा, तसं सगळ्यांना फोन लावला की पोराच्या बड्डेला मग 33 करोड देवी देवता आले. सगळे सोम बुध वरुण इंद्र चंद्र अग्नी हे ते सगळे आले, 33 करोड देवी देवता. फक्त शनी आले नाही. का बरं शनी का आले नसेल? काय वाटते तुम्हाला? सूर्यदेवता वगैरे सगळे आले, त्यांचे वडील आले, सगळे आले, शनी आले नव्हते का? काय तुमच्या मनात काय ते? आपण म्हणतो ना शनी येऊ नये बाबा, शनी आलाय तेव्हा. का शनीचा असं का? अरिष्ट येईल म्हणून का? हा, तर शनी जे हे सूर्य, हे माहिती ना सूर्यपुत्र आहे. सूर्याच्या 2 पत्न्या, छाया आणि संध्या. तर त्यांचे जे पुत्र आहे शनी देवता, ते काळे आणि त्यांना यायला वेळ लागतो. का? कारण की जर तुम्ही जे कॉस्मॉलॉजी बघितली, जी भागवतामध्ये ती वेदिक कॉस्मॉलॉजी, सगळ्यात जवळ आहे चंद्र, जे आपण कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतो ना, चंद्राची जी रेषा आहे ती खूप छोटी आहे, त्याच्या बाहेर मंगळ बुध असे वेगवेगळे. मग सगळ्यात मोठी जी रेषा आहे ती शनी देवत्याची. त्यामुळे शनीला एक चक्कर मारायला 2.5 वर्ष लागतात एका राशीवर. काही गोष्ट हा, तर तसे 2.5 किती झाले? 4.5. म्हणून आपण काय म्हणतो? आलं लक्षात? लगेंगे आने में. 7.5. तर ते यायला लेट झाले शनी देवता. ते म्हणले, आणि काय होते, ते भक्त होते शनी देवता श्रीकृष्णाचे श्रीहरीचे. ते कायम चिंतनच करायचे, श्रीकृष्णाचा जप करायचे. जसं प्रभूजी म्हणले, राम राम रामेती रमे रामे म्हणून सगळे श्रीरामांचं ध्यान करायचे. तर त्यांचं लग्न झालं, पण बायको नाराज होती. का बरं? काळे टाइमच देत नव्हते ना, टाइम नाही ना, बाकी सगळे तुझ्याकडं टाइम नाही ना. हा, ते ध्यान करत होते ना भगवंतांचं. तर बायकोनी त्यांना शापच दिला, टाइम नाही आहे, टाइम नाही, सब कुछ आहे, टाइम नाही. तर बायकोनी त्यांना शाप दिला. काय शाप दिला? मी काही नोट्स काढल्या होत्या, आम्ही जरा हे ऐकत असतो. न दृष्टम त्वया येन न कृतम अनुरक्षणम त्वया दृष्टहम येयास्तु मुद्यम सर्व विनश्यती. हे कोणी शाप दिला? बायकोनी. काय सांगितलं बायको? तू ज्याच्याकडे बघशील ना त्याचं अनुरक्षण कधीच होणार नाही, तो सर्व विनश्यतीच होणार त्याचं. याचा शाप दिया बीवी ने. तो देखो बीवी ने अपने खुद के बीवी ने शाप दे दिया उसको. तो इसलिए शनि देवता वो नीचे झुके चल रहे थे, है ना. तो दृष्टि नहीं डालते. क्यों? क्योंकि बीवी का शाप है. तो शनि के हिशोब हमारी पर्सनल दुश्मनी नाही आहे, आपली काही जमिनी वेळ नाही घेतली त्यांनी, म्हणून तो आपला आपण आहे का नाही. तर ते बायकोनी शाप दिलाय त्यांच्या. तर ते येत होते, ते शनी देवताला फोन केला तर आले शनी देवता, पण ते वरती बघत नव्हते गणपतीकडे. नवजात शिशु होतं ना ते. आणि विनायक नाव ठेवलं त्याचं, विनायक जेव्हा झालता तेव्हा. का? नायक, विना नायक. त्याचा बापाचा अंश नव्हता ना. शिवजींचे त्यात काय हे नव्हता, हस्तक्षेप नव्हता, कारण की तो पार्वतीच्या लेपपासून आणि गंगेच्या पाण्यापासून झालता, म्हणून त्याला बाप नव्हता. म्हणजे बापाचे जे असतं ते नव्हतं, त्यामुळे त्याला विनायक नाव दिलं, विना नायक म्हणजे विनायक. तर हे झालं. तर जशी दृष्टी टाकली ते म्हणले, अरे वरती बघा ना, आमचं एवढं सुंदर बाळ आहे का नाही, बघा ना तुम्ही, एकदा दर्शन घ्या, हातात घ्या, आहे का नाही. तर जशी दृष्टी टाकली काय झालं? वैसी दृष्टि वैसी सृष्टि. हाँ, वैसी सृष्टि. हाँ, जैसी दृष्टि डाली उसने शनि देवता ने, तो उसका जो मुख था बालक का, मतलब विनायक महाराज का, गजानन महाराज का, वो सर धड़ से अलग हो गया. तो ये कथा कहा कि मैं सुना रहा हूं आपको, कहा कि सुना रहा हूं ब्रह्म वैवर्त. आपने जो बोला वो शिवपुराण. शिवपुराण. ये ब्रह्मपुराण. दोन्ही सत्य आहे. हाँ. कधी हे होतं, कधी ते होतं. आलं लक्षात? कधी नरसिंह भगवान आहे ते हिरण्यकशिपूला पोट फाडून मारतात. दुसऱ्या एका कल्पामध्ये, त्याला कल्पभेद म्हणतात, दुसऱ्या एका कल्पामध्ये कधी त्यांनी सांगितले फक्त लाफा दिला, कानफाडे दिले, तो हिरण्यकशिपू मेला. दोन्ही सत्य आहे. आलं लक्षात? त्याच प्रकारे ते धड अलग झालं. तर विष्णू आले नव्हते अजून, श्री हरी आले नव्हते. तर म्हणले, अरे धड अलग झाला, आता बड्डे बाबा पोरगाच गेला, आता काय करायचं. तर यांनी फोन केला शिवजींनी, अरे विष्णू आले नाही. ते म्हणले, काय गिफ्ट घेऊन येऊ, आता आपण जातो ना बड्डेला, काय गिफ्ट आणू पोराला. ते म्हणले, पोराला काय गिफ्ट आणतात, तर पोराचं मुखच आणा, आणखी मुखच वेगळं झाले ना धडापासनं. ते म्हणले, आता काय करायचं. विष्णू येते, ते विष्णूनं पहिले दिसला हत्ती. हत्तीचं मुलगी घेतलं. तर हत्ती म्हणला, बाबा हे काय लेणं ना देणं, या घेणं ना देणं ना अडाण्याच्या खिशाना 2-2 पेन कुणी सांगितलंय. तो म्हणला, माझं काहीच नाही, मला ते म्हणले, थांब जरा तुला दुसरे देतो.
पण तो हत्ती एवढा हुशार होता. तो म्हणला बाबा माझं शरीर हे मी काय म्हणतात, जर ते श्रीहरीच्या सेवेत आलं नाही तर ते काय कामाचं. आणि असा मृत्यू कधी चांगला जो भगवंतांच्या सेवेत लागेल. भगवंतांची सेवा करता करता मृत्यू झालेला हे उत्तम मृत्यू आहे. तो म्हणला मला नको बाबा. मग त्याचं ते सगळी ती कथा येते ती ब्रह्मवेद पुराणमध्ये त्याचा उद्धार झाला वगैरे. ते हत्ती घेऊन मग त्यांनी बसवलं, श्रीहरींनी बसवलं त्याला, ते सर्जरी केली त्याची आहे की नाही. तर सगळ्यांनी त्याला वरदान दिले. मग इंद्र म्हणला बाबा माझ्या तुला काही जे इंद्रपाश त्याचा प्रभाव होणार नाही. अग्नी म्हणला तू अग्नीच हे असणार. मग सरस्वतीने विद्या हे दिली, विद्येची देवता झाली ते. असं सगळ्यांनी दिलं. तर श्रीकृष्णांनी कुठलं वरदान दिलं माहितीये? कुठलं वरदान दिलं असेल? ते म्हणले आजपासून प्रत्येक धर्मकार्यात आधी सुरुवात आणि शेवट ही श्री नारायणापासून व्हायची, श्री हरींपासून. पण आजपासून मी तुला हे वरदान देतो की पहिली जी पूजा आहे ती अग्रपूजा आपली. या आलं लक्षात. त्यामुळे कुठलेही कार्य असू दे, विवाहाचं धर्म कार्य, विवाह कार्य, प्रवेशे निर्गमे तथा विद्या आरंभे, हे सगळं विद्या आरंभ सगळं काय आहे ते क्योंकि सभी विघ्नों को हरते हैं ये, सभी विघ्नों को हरते हैं